मराठी टेलिव्हिजनच्या दुनियेत अनेक मालिका येतात जातात, पण काही कथा अशा असतात की त्या फक्त मनोरंजन न करता मनात कायमच्या घर करतात. कमळी ही त्यापैकीच एक मालिका, जी एका साध्या पण जिद्दी मुलीच्या संघर्ष कथेतून प्रेरणा, प्रेम आणि नात्यांचा अर्थ नव्याने उलगडते. तिच्या प्रत्येक भागात मातीचा गंध, गावाची ऊब आणि आपल्या स्वप्नांसाठी झटणाऱ्या माणसांची कहाणी दडलेली आहे. निखिल दामले, पुण्यातील मातीत रुजलेले अभिनयाचे बीज. पुणे हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजधानीचे आणि मराठी रंगभूमीचे केंद्रस्थान असलेले शहर आहे. आणि याच पुण्यात 4 डिसेंबर 1998 रोजी निखिल दामले यांचा जन्म झाला. त्यांचे बालपण कोथरूड या परिसरात गेले, जो पुण्याच्या शिक्षणप्रेमी, सांस्कृतिक जाण असलेल्या लोकांसाठी ओळखला जातो. लहानपणापासूनच त्यांच्यामध्ये कलाक्षेत्राची बीजे रुजले होते. शाळेत असतानाच निखिल यांना रंगभूमी, अभिनय, कथाकथन, नृत्य आणि भाषण यामध्ये विशेष रस असल्याचे शिक्षकांना जाणवू लागले. त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण डॉक्टर कलमडी शामराव हायस्कूलमध्ये पूर्ण केले, जेथे शालेय सभांमध्ये, सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये आणि नाट्यस्पर्धांमध्ये ते सक्रियपणे भाग घेत. शालेय जीवनातच त्यांनी आपल्या आवाजातील स्पष्टता, संवाद, फेक आणि भावनांची अभिव्यक्ती यांचा उत्तम वापर करायला शिकले. पुढे त्यांनी MS गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये पदवी घेतली, पण अभिनयाची ओढ त्यांना सतत रंगमंचाकडे खेचत होती. महाविद्यालयीन काळात त्यांनी विविध एकांकिका स्पर्धा, सांस्कृतिक महोत्सव आणि इंटर कॉलेज नाट्यस्पर्धांमध्ये भाग घेतला, जिथे त्यांच्या अभिनयाला केवळ बक्षिसेच नव्हे, तर सहकलाकार आणि दिग्दर्शक यांच्याकडूनही भरभरून दाद मिळाली. रंगभूमीवरील त्यांचा अनुभव फक्त 1 किंवा 2 वर्षांचा नव्हता. त्यांनी तब्बल 3 वर्षे मराठी रंगभूमीवर काम करून स्वतःला एक सक्षम, बहुआयामी कलाकार म्हणून घडवले. या काळात त्यांनी अनेक प्रकारच्या भूमिका केल्या, गंभीर, विनोदी, भावनिक आणि नकारात्मकही, ज्यामुळे त्यांची अभिनय शैली बहुमुखी आणि लवचिक बनली. स्टेजवरून प्रेक्षकांशी डोळासंपर्क ठेवणे, संवादात योग्य चढ-उतार, भावनांची नेमकी अभिव्यक्ती आणि पात्राच्या मानसिक प्रवाहाशी तादात्म्य साधणे, या सर्व गोष्टी त्यांनी हळूहळू आत्मसात केल्या. अभिनयाच्या पलीकडे त्यांनी या काळात शिस्त, मेहनत, टीमवर्क आणि वेळेचं महत्त्वही शिकले, जे पुढे टेलिव्हिजन इंडस्ट्रीत काम करताना खूप उपयुक्त ठरले. निखिल यांच्या घरच्यांचा त्यांच्या या कलात्मक प्रवासात मोठा सहभाग होता. त्यांचे वडील अनिरुद्ध दामले आणि आई अनघा दामले यांनी मुलाच्या कलागुणांना ओळखून त्याला प्रोत्साहन दिले. घरी सांस्कृतिक वातावरण होते. श्लोक, कथा आणि पारंपरिक सण यांचा प्रभाव निखिलच्या व्यक्तिमत्वावर खोलवर पडला. हेच संस्कार पुढे रमा, राघव आणि कमळीसारख्या मालिकांमधील भूमिकांमध्ये दिसून आले. कॉलेजमध्ये असतानाच त्यांनी अभिनयासोबतच नृत्य, फिटनेस आणि शरीरयष्टीवर लक्ष केंद्रित केले, कारण त्यांना माहीत होते की कलाकारासाठी फक्त संवाद फेक नव्हे, तर संपूर्ण शारीरिक अभिव्यक्ती महत्त्वाची असते. अशा प्रकारे रंगभूमीवरील 3 वर्षांचा अनुभव, शालेय आणि महाविद्यालयीन स्तरावरील सततचा सहभाग आणि घरून मिळालेला सांस्कृतिक पाठिंबा यामुळे निखिल दामले यांनी मराठी दूरचित्रवाणी मालिकांच्या विश्वात पाऊल ठेवण्यासाठी भक्कम पाया तयार केला, ज्यामुळे त्यांच्या कारकिर्दीचा प्रवास पुढे अधिक रंगतदार आणि यशस्वी ठरला. टेलिव्हिजनवरील यशस्वी पदार्पण आणि भूमिकांचा वैविध्यपूर्ण प्रवास. रंगभूमीवर आपला ठसा उमटवल्यानंतर निखिल दामले यांनी मराठी दूरवाणीच्या विश्वात पदार्पण करण्याचा निर्णय घेतला, आणि हा टप्पा त्यांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचे वळण ठरलं 2018. त्यांना पहिला मोठा ब्रेक मिळाला हृदयात वाजे समथिंग या सोनी मराठीवरील मालिकेत, जिथे त्यांनी यशोधन रिजबूत ही भूमिका साकारली. ही मालिका कॉलेज जीवन, मैत्री, प्रेम आणि तरुणाईच्या भावविश्वावर आधारित होती. निखिलच्या नैसर्गिक अभिनय शैलीने आणि संवाद फेकेतील सहजतेने प्रेक्षकांचे लक्ष पटकन वेधले. त्यांच्या पात्रात थोडीशी मिश्किलता, संवेदनशीलता आणि आत्मविश्वास होता, ज्यामुळे ते घराघरात ओळखले जाऊ लागले. या मालिकेत काम करताना त्यांनी कॅमेरासमोर काम करण्याची सूक्ष्म तंत्रे आत्मसात केली. 2019 मध्ये त्यांच्या कारकिर्दीतील दुसरा महत्त्वाचा टप्पा आला. ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण झी युवा या मालिकेद्वारे, ज्यात त्यांनी नचिकेत देशपांडे ही प्रमुख भूमिका साकारली. ही मालिका प्रेमकथेच्या चौकडीत हास्य, भावनिक संघर्ष आणि कुटुंबातील नात्यांची उकल करणारी होती. नचिकेतचे पात्र अधिक परिपक्व, जबाबदार आणि भावनिकदृष्ट्या गहन होते, आणि निखिलने या भूमिकेत दाखवलेली संवेदनशीलता प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली. याच कधी ऐतिहासिक राजा तर कधी पारंपरिक मूल्य जपणारा संस्कारी युवक. या सर्व भूमिकांमधून त्यांची अभिनयातील लवचिकता, मेहनत
आणि पात्राशी पूर्ण तादात्म्य साधण्याची क्षमता स्पष्टपणे दिसून आली. आणि याच अनुभवांच्या पायावर ते पुढे बिग बॉस मराठी 5 आणि कमळीसारख्या प्रकल्पांकडे वळले. कमळीमधील औशी इनामदार एक नवा अध्याय. सुरुवातीच्या मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनात ठसा उमटवल्यानंतर निखिल दामले यांच्या कारकिर्दीने 2024 एक नवा टप्पा गाठला. जेव्हा त्यांनी बिग बॉस मराठी सीझन 5 या लोकप्रिय रियालिटी शोमध्ये स्पर्धक म्हणून प्रवेश केला. हा शो केवळ प्रसिद्धीचे व्यासपीठ नव्हता, तर कलाकाराच्या व्यक्तिमत्वाचा खरा चेहरा जगासमोर आणणारा अनुभव होता. निखिलने शोमध्ये सुरुवातीपासूनच स्वतःचा साधा, प्रामाणिक आणि स्पष्ट वक्तेपणाचा स्वभाव कायम ठेवला. जरी ते तिसऱ्या आठवड्यात घरातून बाहेर पडले, तरी त्यांच्या साधेपणाने आणि खरीखुरी व्यक्तिमत्वाने त्यांचा चाहता वर्ग वाढला. या शोमधून मिळालेली ओळख आणि माध्यमांचे लक्ष पुढच्या मोठ्या संधीसाठी महत्त्वाची ठरली. 2025 मध्ये निखिलदा झी मराठीवरील कमळी या महत्त्वाकांक्षी मालिकेत मुख्य नायक ऋषी सतीश इनामदारची भूमिका साकारण्याची संधी मिळाली. ही मालिका 30 जून 2025 रोजी रात्री 9 वाजता प्रीमियर झाली आणि ती तेलुगू मालिकेच्या मोत्याला मुगू या अधिकृत मराठी रिमेक होती. सुबोध खानोलकर यांच्या ओशन फिल्म्स कंपनीच्या बॅनरखाली तयार झालेली ही कथा ग्रामीण महाराष्ट्रातील सामाजिक समस्या, शिक्षणाचे महत्त्व आणि स्त्री शक्तीच्या संघर्षावर आधारलेली होती. विजया बाबर साकारत असलेली कमळी या कबड्डी चॅम्पियन मुलीच्या जीवनात ऋषी हे पात्र महत्त्वाचे स्थान राखत होते. ऋषी आधुनिक विचारसरणीचा असूनही पारंपरिक मूल्यांशी जोडलेला आहे. तो कमळीच्या स्वप्नांना आधार देतो, पण कधीकधी परिस्थितीमुळे आणि कुटुंबियांच्या दबावामुळे तिच्याशी मतभेदही होतात. निखिलने या भूमिकेसाठी खास तयारी केली. पात्राच्या भावनिक चढउतारापासून ते पारंपरिक वेशभूषेतील देहबोलीपर्यंत प्रत्येक गोष्ट बारकाईने आत्मसात केली. कमळी मालिकेची कथा आणि निखिलचा अभिनय. कमळी ही मालिका केवळ प्रेमकथा नाही, तर ती ग्रामीण महाराष्ट्रातील एका मुलीच्या स्वप्नांची, संघर्षांची आणि